नमस्कार. नवरात्रातील नवदुर्गा या मालिकेत आजच्या आपल्या पाहुण्या आहेत मनीषा वाघमारे. नुसतं हे नाव घेतल्यानंतर एका स्त्रीचं नाव वाटेल, पण पुढं मी जेव्हा तुम्हाला परिचय करून देईल आणि मग तुमचे डोळे विस्फारतील. ताईंना आपण यासाठी आवर्जून या ठिकाणी आमंत्रित केलेले आहे. एव्हरेस्ट सर करणाऱ्या ज्या अतिशय मोजक्या महिला आहेत त्याच्यामधल्या त्या एक आहेत. 2018 साली त्यांनी पहिल्यांदा 17ला प्रयत्न केला होता आणि 18 साली दुसऱ्या प्रयत्नामध्ये त्यांनी हे सर्वोच्च शिखर सर केलेलं आहे. ताई, तुमचं मनपूर्वक स्वागत. एक जो प्रश्न आम्ही नेहमीच विचारतो आमच्याकडच्या या मालिकेमधल्या महिलांना, आणि त्याचं कारण महत्त्वाचं असं आहे की आमच्या या दर्शकांना उत्सुकता असते, प्रेक्षकांना उत्सुकता असते. तुम्ही या क्षेत्राकडे कसं वळलात? हे अतिशय वेगळं क्षेत्र आहे. पर्वतारोहण ही गोष्ट काही तशी सर्वसामान्य नाही, आणि विशेषतः हिमालयासारख्या आव्हानात्मक पर्वतांचं आरोहण करणे ही फार अवघड आणि कठीण गोष्ट आहे. तुम्ही कसं वळलात या क्षेत्राकडेच, म्हणजे पर्वतारोहण क्षेत्राकडेच? सर, माझं फॅमिली बॅकग्राऊंड सगळे स्पोर्ट्स पर्सन्स आहेत घरामध्ये. म्हणजे माझे बाबाही आहेत, बाबाही खूप चांगले प्लेयर्स आहेत. माझी तिन्ही भावंड स्पोर्ट्समध्ये आहेत. मी अगदी 12th स्पोर्ट्समध्ये होती, आणि मी महाराष्ट्राला व्हॉलीबॉल या खेळामध्ये 7 ते 8 वेळा रिप्रेझेंट केलेलं आहे. आणि सडनली एके वर्षी माझं इंडिया कॅम्पसाठी सिलेक्शन झालं होतं व्हॉलीबॉलसाठी, आणि त्या वर्षी मला एक मेजर ॲक्सिडेंटचा सामना करावा लागला, जो की अपेंडिक्स असतो तो माझ्या पोटामध्ये फुटला. आणि तो फुटल्याच्या नंतर जे की जम्पिंग ॲक्टिव्हिटीज असतात ते करण्यावर मला बंदी आली, आणि ऑब्वियस व्हॉलीबॉल जम्पिंग शिवाय पॉसिबल नाही आहे. सो त्या काळामध्ये जवळजवळ एक वर्ष मला कंप्लीट रेस्ट होते, आणि त्या रेस्टच्या दरम्यानच मला एक पुस्तक वाचायला मिळालं, आणि अगदी ते पुस्तकच म्हणजे माझ्या लाईफचं टर्निंग पॉईंट होतं. मार्क इंग्लिश नावाचे क्लाइंबर आहेत, ज्यांनी विदाऊट लेग एव्हरेस्ट सबमिट केला. आणि ऑब्वियस त्यांचे जे काही पेन्स पाहिले, त्यांचे अनुभव पाहिले, ते पाहिल्याच्या नंतर माझे अनुभव अगदी माझे पेन्स अगदी क्षुल्लक होते. आणि त्या पुस्तक रीड केल्याच्या नंतर मोटिवेट होऊन मी फायनली गिर्यारोहण क्षेत्रामध्ये आले. अरे वा, तुम्ही फारच एक चांगलं उदाहरण सांगितलं. आणि ह्या आमच्या विशेषतः ज्या नवीन मुली हे पाहतायत की त्यांना एखादी जर आपल्यावरती संकट आलं असेल तर त्यातून त्याचा फायदा, संधीचं म्हणजे संकटाची संधी कशी बनवायची. ताई, मला दुसरं विचारायचं आहे की आपल्याला वाटणं आणि आवड ही एक गोष्ट झाली, किंवा तुम्हाला घरून त्याच्यासाठी पाठिंबा होता ही पण एक चांगली गोष्ट झाली. पण मला दुसरं विचारायचं आहे की ह्याच्या संदर्भातलं प्रशिक्षण जे असतं की जे घेणं आवश्यक आहे. वाटलं म्हणून कोणाला आवडी खातर केवळ ह्याच्यामध्ये येता येत नाही, आणि हे सगळं प्रशिक्षण खूप तशा अर्थाने त्रासदायक पण असू शकतं, असतंही. त्याचे थोडेसे तुमचे अनुभव सांगा की तुम्ही ह्या तुमच्या आवडीतून इकडे आलात, तुम्हाला एक अडचणीतून तोंड द्यावं लागलं, आणि मग तुम्ही ते प्रशिक्षण कसं घेतलं नेमकं? सर, 2004ला मी पहिल्यांदा जे की आमच्या कॉलेजचं ट्रिप जाणार होतं, तर ती ट्रिप प्लस इंडियन कॅडेट फोर्स नावाची संस्था आहे औरंगाबादमध्ये. तर त्या संस्थेमध्ये केदार डोम जे शिखर आहे तर ती चढाई करण्यासाठी एक मोहीम जाणार होती, आणि ट्रिपला जाण्याऐवजी मी त्या मोहिमेमध्ये गेले. फिजिकल फिटनेस चांगला असल्यामुळे माझं सिलेक्शन झालं. मोहिमेला गेले. मोहीम अगदी व्यवस्थित पार पडली, पण मला तो शिखर कंप्लीट करता आला नाही. 21,000 फूटवरनं मला खाली वापस यावं लागलं, आणि तो आनंद खूप वेगळा होता. म्हणजे आत्तापर्यंत लहानपणापासून मी स्पोर्ट्समध्ये होते, पण स्पोर्ट्स करताना जे काही आनंद मिळायचा तो एकदम त्याच्या अपोजिट होता. इथे मला प्रतिस्पर्धी फक्त मी स्वतः एकटीच होते. मला कोणी म्हणजे अपोजिट कुणीच नव्हतं. आणि प्रत्येक वेळेस मला स्वतःची म्हणजे माझे जे पण काही लिमिटेशन्स होता त्या लिमिटेशन्स ब्रेक करून स्वतःला पुढे जाण्याचा चान्स मिळत होता. आणि ऑब्वियस निसर्गाच्या सानिध्यात जायला कुणाला आवडणार नाही. फायनली तिथनं वापस आल्याच्या नंतर ठरवलं की आता याच फील्डमध्ये आपल्याला कंटिन्यू करायचं आहे. तर ज्या सोशल साईट्स आहेत तर सर्वात जास्त बेनिफिट मे बी माझ्या जनरेशनमध्ये मीच घेतलेला असेल. सोशल साईटवरती माहिती शोधून काढली, आणि जे आपल्याकडे इंडियामध्ये 3 इन्स्टिट्यूट आहेत की ज्या ठिकाणी माउंटेनिअरिंगचं ट्रेनिंग मिळतं. एक तर मनालीमध्ये आहे, त्यांना NIM आहे उत्तर काशी, आणि त्यानंतर दार्जिलिंगमध्ये. तर याच काळामध्ये मी जेव्हा केदारडोममध्ये गेले, तिथले जे माझे गाईड होते त्यांनी 2008मध्ये एव्हरेस्ट क्लाइंब केलं, आणि सडनली योगायोगाने त्यांच्या प्रयत्नामुळे मला 2008ला मनाली इन्स्टिट्यूटमध्ये बेसिक कोर्ससाठी मला चान्स मिळाला. बेसिक माउंटेनिअरिंग कोर्स, जो की 28 दिवसाचा असतो, आणि या कोर्समध्ये आईसमधल्या सर्व प्रकारच्या ट्रेनिंग दिल्या जातात. इव्हन हाईट गेनिंग कशी करायची, तुम्हाला सर्वाईव्ह कसं करायचं. तर मी तो बेसिक कोर्स पूर्ण केला. त्यांना ॲडव्हान्स कोर्स असतो जो मी NIMमध्ये पूर्ण केला. त्यानंतर काही रेस्क्यू कोर्सेस असतात, ती कोर्सेसही पूर्ण केले. आणि ऑब्वियस जसं आपल्या मराठवाड्यातलं वातावरण आणि हिमालयातलं वातावरण दोन्ही गोष्टी एकदम अपोजिट आहे, तर त्याचं ट्रेनिंग
खूप जास्त डिफिकल्ट असतं. जेव्हा मी स्पोर्ट्समध्ये माझे जे कॅम्प्स चालायचे, तर जिथे जिथे स्पोर्ट्स करताना जिथे लिमिटेशन संपतात तिथून पुढे ॲडव्हेंचर सुरू होतं. तर ऑब्वियस ते ट्रेनिंग खूप मस्त होतं आणि ते ट्रेनिंग करताना मजाही आली. आणि फायनली जेव्हा ट्रेनिंग संपल्याच्या नंतर जे पण काही नॉलेज तर घेऊन झालं होतं, पण प्रॅक्टिकली ते यूज करायचं बाकी होतं. सो त्यानंतर छोटे मोठे हिमालयन एक्सपिडिशन्स केले मी आणि त्यानंतर 2014ला फायनली माझं एव्हरेस्टसाठी सिलेक्शन झालं. ताई, तुम्ही एक बोलताना नकळतपणे खूप मोठं तत्त्वज्ञानात सांगितलं की आता माझी कोणाशी दुसऱ्याची स्पर्धा नाही, माझ्याशीच स्पर्धा आहे. ताई, त्या अनुषंगानंच मला दुसरंही विचारायचं आहे की तुम्ही आता सध्या इंदिराबाई पाठक महिला महाविद्यालयामध्ये क्रीडा संचालक आहात. तुम्ही स्वतः शिकलात आणि आता मुलींना शिकवत आहात. तर तुम्हाला हा अनुभव जरा आमच्या सगळ्या प्रेक्षकांसाठी जरा शेअर करा की आपण स्वतः त्याच्यामध्ये आहोत, ते करतो आहोत, पण शिकवताना मात्र आपल्याला कुठल्या पद्धतीची काळजी घ्यावी लागते आणि समोरच्याची मानसिकता त्या क्रीडा संस्कृतीकडे कशी वळवावी लागते, विशेषतः महिलांची. सर, ऑब्वियस मराठवाड्यामध्ये पाहिजे तसं स्पोर्ट्सचं बॅकग्राऊंड वातावरण नाही आहे. आणि जे पण माझं जे स्पोर्ट्सचं बॅकग्राऊंड आहे, मी जसं पुणे आणि नाशिकमध्ये राहिलेली साईची स्टुडंट्स आहे, तर तिथलं बॅकग्राऊंड आणि जेव्हा जॉब 2012मध्ये जेव्हा पहिल्यांदा जॉबसाठी सिलेक्शन झालं इकडे आणि जॉब करण्याचं एकच मेन रिझन होतं. जेव्हा फॅमिलीला सांगितलं की मला असं एव्हरेस्टचे एक्सपिडिशन्स करायचं आहे आणि त्यावेळेस घरच्यांनी पहिली अट दिली की कुठलंही कम्पिटिटिव्ह एक्झाम ब्रेक करायची आणि त्यानंतर एकदा तू गव्हर्नमेंट जॉबला आली त्यानंतर तू काही करू शकते. तर ऑब्वियस 2013ला मी पहिल्यांदा सेटनेट एक्झाम क्वालिफाय झाले. त्यानंतर गव्हर्नमेंट जॉबमध्ये एंट्री केली. जॉबमध्ये एंट्री केल्याच्यानंतर मराठवाड्यामध्ये सांगितलं वातावरण अजिबातच नाही आहे, पण आणि जे पण आमच्याकडे येणारा वर्ग आहे तो अगदीच म्हणजे एक थोडासा बॅकग्राऊंड वर्ग आहे, पण मुलींच्या इच्छा फार असतात की त्यांना अगदी सामान्य घरातल्या मुली आहेत, पण त्यांना खेळण्याची फार इच्छा असते. तो माझ्या परीने जेवढा होता तेवढा मी प्रयत्न करते. आणि राहिलं माझं पर्सनल ट्रेनिंगचं, ऑब्वियस जो पण मी काही ट्रेनिंग फील करते त्यातला काही पार्ट मी त्यांना देण्याचा प्रयत्न करते, कारण माझं ट्रेनिंग जी काही एक्स्ट्रीम ट्रेनिंग असते आणि मुलींना देणारं ट्रेनिंग म्हणजे एक थोडासा फरक आहे त्यामध्ये, पण मुली एन्जॉय करतात. काही तुमचा वैयक्तिक अनुभव तर मला आवडेलच समजून घ्यायला, पण त्याच्या आधीचा एक छोटा प्रश्न माझा असा आहे की तुम्ही मुलींना शिकवत आहात हा एक भाग झाला, पण त्याला जोडीनं समाजामध्ये पण एक अवेअरनेस याच्या वतीतला तयार व्हावा हे पण एक आव्हान नकळतपणे तुमच्यासारख्यांवरतीच येऊन पडतं की जे तज्ज्ञ आहात. याच्यासाठी साधारणतः काय प्रयत्न केले जातात? सर, जेव्हा मी 2004मध्ये जेव्हा पहिल्यांदा केदारडोम एक्सपिडिशन केलं, त्यानंतर माउंटेनिंग फील्डमध्ये येण्याचा विचार केला, तर आपल्याकडे मराठवाड्यामध्ये पाहिजे तसं म्हणजे बेसिक इन्फॉर्मेशन पण नव्हती. फायनली मला इन्फॉर्मेशन मिळाली पुणे आणि नाशिकमध्ये. ट्रेनिंग घेतलं मी महाराष्ट्राच्या बाहेर. आणि जेव्हा नवीन पिढी म्हणजे माझं जेव्हा म्हणजे क्लाइम्बिंग जर्नी सुरू झालेली होती त्यावेळेस बऱ्याचशा मुलींना पण त्या ठिकाणी जाण्याची इच्छा होती. इव्हन आता मराठवाड्यामध्ये पण साधं सह्याद्रीमध्ये जरी आपल्याला जायचं झालं तर आपल्याला अप्रोच पुणे आणि मुंबईला करावा लागतो. तर मागच्या 6 वर्षापासून आम्ही मराठवाड्यामध्ये ज्या काही छोटे मोठे माउंटन्स आहेत, इव्हन सह्याद्रीमध्ये माउंटन्स आहेत, तर त्या माउंटन्सवरती छोटे मोठे ट्रेक्स अरेंज करतो, ॲडव्हेंचर ॲक्टिव्हिटीज घेतो आणि जी मुलं एकदम अगदी टेक्निकली थोडीफार स्ट्रॉंग झाली मग त्यांना हिमालयन एक्सपिडिशन्स करतो. आणि 2025मध्ये एक इच्छा आहे की मराठवाड्यामधनं एक एव्हरेस्ट मोहीम घेऊन जायची, त्या बाजूने प्रयत्न सुरू आहेत. क्या बात आहे. तुम्हाला आधीच शुभेच्छा देऊन ठेवतो. ताई, आता तुमचं मला वैयक्तिक अनुभव विचारायचा आहे की जेव्हा तुम्ही प्रत्यक्षामध्ये 2004 पासून ते 18पर्यंत छोटा नाही 14 वर्षाचा तब्बल हा कालखंड आहे. इतक्या मोठा ह्या कालखंड म्हणजे तुमची तपश्चर्या झाली ती 14 वर्षाची. तुम्ही जेव्हा प्रत्यक्ष हिमालय सर केला तो जो क्षण होता किंवा त्या कालखंडातला तुमची मानसिकता तुम्हाला काय वाटत होतं? सर, ऑब्वियस ॲडव्हेंचर खूप रोमांचक आहे आणि सोबतच थ्रिलिंग पण आहे त्यामध्ये. आणि तिथे तुम्ही कधी मराल हे माहीत नाही. असणाऱ्या जी पण काय रिस्क घेतो ती प्रत्येक रिस्क कॅल्क्युलेटेड असते, मोजून मापून रिस्क असते. आणि जसं 2017ला म्हणजे एव्हरेस्टपासून अगदी 170 मीटर बाकी असताना मला खाली वापस यावं लागलं. आणि वापस येण्याचं रिझन होतं की वेदर कंडिशन खूप जास्त खराब होती. आपल्या हातात हां, आणि ती हातामध्ये नव्हती. पण तिथे एक गोष्ट होती, जर मी थोडासा प्रयत्न केला असता तर मी समिटवर पोहोचले असते, पण एक इश्यू झाला असतं की मला तिथनं खाली वापस येता आलं नसतं. तर माउंटन तेच शिकवतो की माउंटन जागेवरतीच आहात, तुम्ही पुन्हा प्रिपेअर स्वतः तयार व्हा आणि पुन्हा माउंटेनवरती क्लाइंब करा. सो 2017ला मी रिटर्न आले. त्यानंतर 2018ला पुन्हा त्याच जोमाने तयारी केली आणि 21 मे 2018 रोजी मी माउंट एव्हरेस्ट क्लाइंब केलं. आणि ऑब्वियस माउंट एव्हरेस्ट क्लाइंब केला, पण येताना पण म्हणजे बऱ्याच गोष्टींचा
सामना करावा लागला. जसं माउंट एव्हरेस्ट क्लाइंब करण्यासाठी काही टप्पे आहेत. प्रत्येक टप्प्यावरती असंख्य अडचणी आहेत. इव्हन माउंट एव्हरेस्ट क्लाइंब करताना जवळजवळ 5 दिवसाचा टायमिंग लागतो आणि त्यासाठी जो ट्रेनिंग पिरियड होता जवळजवळ 3 वर्षाचा ट्रेनिंग पिरियड होता. म्हणजे रोजचं माझं 6 तासाचं वर्कआउट, 6 तासाचा जॉब आणि उरलेल्या वेळामध्ये जे पण काही घरची कामं आहेत, फंडिंगची कामं आहेत, तर असा तो कंप्लीट 3 वर्षाचा तो शेड्यूल ठरलेला होता. आणि जी पण काही एव्हरेस्टची जर्नी होती, जे की एव्हरेस्टच्या जर्नीमधले काही 4 ते 5 मेन टप्पे आहेत, जे की खुंबू ग्लेशियर नावाचा एरिया आहे. खुंबू ग्लेशियर जिथे एक फ्रोझन वॉटरफॉल आहे. जवळजवळ 200 मोठे मोठे हजारो टन असलेले आईस ब्लॉक्स आहेत, ते स्वतःभोवती कंटिन्यू फिरत असतात. त्यामधनं रस्ता काढत तुम्हाला पुढे जायचं. जवळजवळ 5 ते 6 तासाची ती क्लाइम्बिंग असते. त्यानंतर लोथसे वॉल आहे, जवळजवळ 5000 मीटरची ती वॉल आहे. ती वॉल 6 तासामध्ये क्लाइम्बिंग करायची 90च्या अँगलमध्ये. त्यानंतर एव्हरेस्टचा डेथ झोन आहे, जो की कॅम्प 4 नावाने ओळखला जातो. डेथ झोन म्हणण्याचं रिझन की तिथे कंटिन्युअसली फ्रोझियर असते. जर त्या फ्रोझियरमध्ये आपल्या बॉडीचा कुठलाही पार्ट गेला तर विदिन सेकंड तो पार्ट बर्न होतो. त्यानंतर तो पार्ट निकामा होऊन गळून पडतो. आणि त्या ठिकाणी झोपेमध्येच बरेचसे क्लायमर डेड होतात. आणि सगळ्यात मेजर गोष्ट म्हणजे त्या ठिकाणी स्टील 200 बॉडीज आताही तिथे पडलेल्या आहेत, जे की बर्फाचे वादळ जेव्हा आजूबाजूला जातात तर त्या बॉडी बऱ्याच वेळा वरती येतात. आणि त्या ठिकाणी जवळजवळ 48 तास सर्वाईव्ह केल्याच्या नंतर तिथनं माउंट एव्हरेस्टचा जो टॉप आहे, जवळजवळ 58,200 स्टेप्स घेतल्याच्यानंतर माउंट एव्हरेस्टचा टॉप येतो. आणि जवळजवळ 19 तासाची जर्नी असते. आणि जसं आता आपल्याकडे रेग्युलर सी लेवलला आपण आपल्या कॅलरीज असतात, 2400 कॅलरीज आपल्याला इनफ असतात. त्यानंतर स्पोर्ट्स पर्सन असेल तर 3200 कॅलरीज इनफ असतात. पण माउंट एव्हरेस्टवरती जो डेथ झोन क्रॉस केल्याच्या नंतर पर डे तुम्हाला 10,000 कॅलरीज लागतात. आणि त्यासाठी म्हणजे बरेचसे एक फिजिकल, मेंटल, सायकोलॉजिकल, इव्हन स्पिरिच्युअल पण फिटनेस करावा लागला. आणि फायनली ह्या सगळ्या गोष्टी गेल्याच्या नंतर ऑब्वियस समिटवरती मी पोहोचले. समिटवर पोहोचण्याचा आनंद मे बी मी आता तो शब्दात सांगू शकणार नाही. आपण समिटवर पोहोचल्याच्या नंतर एक गोष्ट नक्की सांगावीशी म्हणजे आवडेल मला, की मी पृथ्वीच्या सर्वोच्च बिंदूवरती होते. आजूबाजूला संपूर्ण निसर्ग. तिथे गेल्याच्या नंतर निसर्गाच्या पुढे माणूस किती क्षुल्लक आहे त्याची किंमत जाणून येते. आणि सोबतच या सगळ्या यशापेक्षा लाईफ किती महत्त्वाचं आहे याची नक्कीच मला तिथे प्रचिती आली. आणि हेच सांगू इच्छिते की सर्वांनी लाईफ सगळ्यात महत्त्वाचं आहे, बाकी गोष्टी मॅटर करत नाही. तुमच्याकडे सक्सेस आहे नाही. अरे क्या बात आहे. दीदी, दुसरी एक गोष्ट मला ताई आवर्जून सांगावीशी वाटेल की कैलास पर्वतावरती शंकर भगवानाचा वास आहे म्हणतात, पण त्याच्या जोडीनं पार्वतीचा पण निवास आहे, ही गोष्ट विसरली जाते. त्याच्यामुळे स्त्रियांनी सुद्धा या मोहिमांमध्ये सहभागी व्हावं. जरूर तुम्ही जे प्रयत्न करत आहात त्यासाठी शुभेच्छा. 2025ची जी मोहीम आहे एव्हरेस्टची, एक तुम्ही मराठवाड्यातून घेऊन निघू इच्छित, त्याच्यासाठी पण शुभेच्छा. तुम्ही आमच्या या मालिकेसाठी आवर्जून वेळ दिलात, मुलाखत दिली. तुमचे मनःपूर्वक धन्यवाद. थँक्यू सर.